वेलकम टू फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघणार आहोत एक नवीन आयडियोलॉजी, एक नवीन थिंकर बरोबर घेऊन आलेली असणार आहे आणि हा खूप युनिक व्हिडिओ असणार आहे. का बरं? कारण तुम्हाला तर माहितीच आहे की आपण कधी पण रिकाम टेकडं जेव्हा आपण बसलं असतं तर आपलं डोकं जरा जास्तच चालत असते. आलं लक्षात? म्हणजे म्हणायचा अर्थ काय आहे, मी तुम्हाला रिकाम टेकडे म्हणत नाही आहे आणि मी पण रिकाम टेकडी नाही आहे, ओके. पण जेव्हा आपण असंच बसलो राहतो तर आपल्या डोक्यामध्ये काय असे वेगवेगळ्या कल्पना येत असते, बरोबर आहे. म्हणजे वेगवेगळे आयडियाज तुमच्या डोक्यामध्ये येत असते. काही चांगले असते, कधी वाईट असते, काही एकदम खोडकर असते तर काही एकदम हास्यास्पद असते. असं जेव्हा आपण विचार करताना बसलो असं, जेव्हा आपल्याला काही कामं नाही राहत, काही नाही राहत, तेव्हाची ते आयडियोलॉजी जी दुनिया असते खूप वेगळी असते आणि खूप युनिक असते, ओके. म्हणून मी तुम्हाला पहिलेच म्हटलं होतं की आपली जी हा व्हिडिओ असणार आहे खूप वेगळा आणि इंटरेस्टिंग असणार आहे. आणि यामध्ये आज आपण बघणार आहोत प्लेटोची आयडियाची दुनिया कशी होती. तर चला एक नवीन युगामध्ये आज जाणार आहोत आपण आणि त्यामध्ये प्लेटोची आयडियाची दुनिया कशी होती ते बघायचं असणार आहे, ठीक आहे. तर सर्वप्रथम आपल्याला हे विचार करावा लागणार आहे, प्लेटो कोण होते. आता तुम्ही सॉक्रेटिसला बघितलं असेल, ओके. ज्यांनी विषाचा प्याला पिलेला आहे असे ते सॉक्रेटिस होते आणि त्यांचे शिष्य हे काय असणार आहे, प्लेटो होते. जेव्हा सॉक्रेटिसला विषाचा प्याला दिला होता तेव्हा प्लेटो पण तिथेच होते आणि त्या कारणाने त्यांच्या गुरुचं सगळंच त्यांनी काय केलेलं आहे, व्यक्तिमत्व बघितलेलं आहे, त्यांचे विचार बघितले, त्यांचे आचार बघितलेले असणार आहे. त्यांनी कुठल्या कुठल्या गोष्टीचा तिथे आपल्याला दृष्टिकोन सांगितलेला आहे चांगला, ते त्यांनी सांगितलेलं आहे. कसं त्यांचं नॉलेज होतं हेही त्यांना माहिती होतं आणि त्यानुसारच त्यांचे गुरुचे पूर्ण विचार आपल्या प्लेटोमध्ये उतरलेले असणार आहे आणि आपल्या गुरुचे पुस्तक नावारूपाने त्यांनी काय केलेले, लिहिण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्यांनी लिहिलेलं असणार आहे. पण काही पुस्तक आपल्याकडे अवेलेबल आहे, काही पुस्तकं अवेलेबल नाही आहे, तरी आपण एवढं डीपमध्ये जाणार नाही आहोत. आज आपल्याला सगळ्यात महत्त्वाचं बघायचं आहे ते असणार आहे आपली प्लेटोची आयडियाची दुनिया कशी असणार आहे. आलं लक्षामध्ये? आणि हे जे असणार आहे आपले प्लेटो आहे आणि त्यानुसार ते असे दिसायचे. त्यांची इमेज इथे मी फोटो इथे दाखवलेली असणार आहे. पहिले मी म्हटलं होतं की जेव्हा कुठलेही नवीन आपण व्हिडिओ बघत असतो, कुठलीही नवीन आयडिया किंवा थेअरी बघत असतो तर त्यांचं इमेज किंवा फोटो आपल्या डोळ्यासमोर असणं खूप आवश्यक असते, ठीक आहे. तर चला बघूया आयडिया म्हणजे काय, ठीक आहे. आता वस्तूमध्ये जे विशिष्ट असते ते संवेदनाला जाणवते, पण विचार मात्र समान. वस्तूमध्ये जो समान भाग असतो त्यालाच काय करते, ग्रहण करते. आता वस्तूमध्ये जे विशिष्ट आहे आणि ते संवेदना आहे, हे आहे का बरं म्हटलं, आणि तेच जाणवते. आता बघा आपल्या घरी कितीतरी प्रकारच्या वस्तू असते, पण आपल्याला एखादी गोष्ट पाहिजे नसते किंवा ती वस्तू जर नाही आहे तर आपल्याला काय वाटते, अरे ती हवी होती, आपल्याला ती पाहिजे होती, अरे ती नाही आहे. म्हणजे त्याची जेव्हा आपल्याला संवेदना किंवा आपण म्हणून की त्याचा जे आपण विचार करतो ती गोष्ट आपल्याला पाहिजे नाही तर आपण मार्केटमध्ये जातो, पैसे खर्च करतो आणि ती वस्तू घेऊन येतो आणि त्याच्यासारखे समान भाग असणारे किंवा त्यांचेच ग्रहण करीत असते. आणि एखाद्या विशिष्ट प्रकारामध्ये जे सामान्य असतात तेवढेचा विचार इथे समजू शकते. म्हणजे विशिष्ट प्रकारामध्येही सामान्यीकरण असणार आहे, तेच गोष्ट आपल्याला इथे पटण्यासारखी असते, तेच विचार आपल्याला समजता येते. म्हणजेच काय तर प्रत्येक वस्तू तिला बदलणारा अशाश्वत, नश्वर व वैशिष्ट्यपूर्ण असा जो भाग असतो तो संवेदनाला प्रतीत होणारा असतो. आणि असं जे टिकाऊ, स्थिर आणि नित्य जो भाग असतो त्यालाच प्लेटोनी काय म्हटलेला, आकार म्हटलेला आहे, फॉर्म आहे. आणि त्यानुसारच ते म्हणतात की जी आयडियाची दुनिया असते त्यामध्ये जे आकार असते ते टिकाऊ, स्थिर आणि नित्य या भागामध्ये आपल्याला रूप पाहताना दिसत असते. आता उदाहरणार्थ जर त्यांनी सांगितलं, ते म्हणतात जर तुम्ही वर्तुळ बघितलाच असणार आहे, ज्या प्रकारे वर्तुळाचा फॉर्म असते, आकार असते, त्रिकोणाचा ज्या प्रकारे फॉर्म आणि आकार असते, चौरसाचा असते, घोड्याचा असते, झाडाचा असते, नद्यांचा असते, इत्यादी अनेक आकार आपल्याला पाहायला मिळत असते. आणि त्या प्रत्येक वेगवेगळ्या आकाराच्या या वर्गात बसणाऱ्या वस्तू कशा असतात शेकडो आपल्याला पाहायला मिळते. आता फक्त यांनी तर एवढीच इथे आपल्याला नावं सांगितलेली असणार आहे, त्याच्याही पलीकडे काही ना काही असते. कितीतरी साऱ्या वस्तू आपल्या जगामध्ये आहे, या जगामध्ये नाही तर जगाच्या बाहेर पण आहे. आपण महाराष्ट्रामध्येच राहतो, विदर्भामध्ये राहतो, तर आपल्या ठिकाणी तर एवढे सारे आहे आणि बाकीच्या ठिकाणी किती सारे असेल. म्हणून ते म्हणतात की त्याचा आकार, त्याचे किती शेकडो वस्तू असून सुद्धा त्या सगळ्यांचे आकार काय आहे, वेगवेगळे असणार आहे. आणि ते शेकडो असू शकतात आणि त्या येतात आणि काय केले जातात. येतात आणि जातात म्हणजे काय, तुम्ही एखादी वस्तू आणली असेल मार्केटमध्ये तर ती काय असणार आहे, तुम्ही त्याचा यूज कराल आणि ती फेकून द्याल.
एखादा ड्रेस आणला असेल मार्केटमध्ये जाऊन, तुम्हाला खूप चांगला वाटते आणि तुम्ही काय कराल, यूज कराल, 6 महिने घालाल, 7 महिने घालाल, फाटला फेकून द्याल. एखादी वस्तू आणली असेल तर काय कराल, यूज कराल, फुटली तर फेकून द्याल, आहे का नाही. म्हणजे एक वस्तू कशा येतात, येणारे असतात, जाणारे असतात. आपण परचेस करतो आणि काय करतो, त्याचा यूज करतो आणि फेकून देतो. ओके. पण त्या सर्वांमध्ये बसणारा या वर्गाचा आकार मात्र एकच असतो आणि विवक्षित व विशिष्ट वर्तुळे, त्रिकोण, चौरस, घोडा, झाडे, नद्या, इंद्रिय संवेद सृष्टीत ते मोडत असतात. कारण त्या अशाश्वत आहे, नश्वर आहे आणि काय आहे, परिवर्तनशील आहे. म्हणजे बघा, कुठली पण गोष्ट असते, एकाच गोष्टीचे 2-3 तुम्हाला इथे इमेज पाहायला मिळत असते, ठीक आहे. म्हणून त्याच्यामध्ये परिवर्तन घडून येणं महत्त्वाचं आहे. आणि ते काय आहे, नश्वर आहे, कधी ना कधी तुटणारच आहे. अशाश्वत, आता शाश्वत म्हटलं असतं तर टिकून राहिलं असतं, सार्वभौम असतं, ठीक आहे. पण आणि अशाश्वतची गोष्ट केली त्याला आपण काही म्हणू शकत नाही. जर आताच आणलं ना आताच फुटलं तर, बरोबर आहे. म्हणून ते म्हणतात की कशा आहे, त्या इंद्रिय संवेदन सृष्टीमध्ये मोडतात आणि त्या काय आहे, अशाश्वत आहे, नश्वर आहे आणि काय आहे, परिवर्तनशील असणार आहे, ठीक आहे. पण त्या सर्वांमध्ये सातत्याने व्यक्त होणारे आकार मात्र काय असणार आहे, स्थिर असणार आहे. जे आकार जे आहे, आपण म्हणून फॉर्म म्हणून एखाद्या गोष्टीचं, ज्या प्रकारे तुम्ही बघा, पाणी आहे, आता उन्हाळा दिवस आहे, आपण काय करतो, फ्रीजमध्ये बर्फ ठेवत असतो. तुम्ही वाटीत ठेवा, एखाद्या चौकोनी प्लेटात ठेवा किंवा कोणत्या आकारामध्ये ठेवा, तर तो बर्फ काय करतो, तो पाणी काय करतो, फ्रीजमध्ये ठेवल्यावरती त्याचाच आकार काय करतो, ग्रहण करतो. वाटीत ठेवला असेल तर गोल बनेल, चौकोनी त्याच्यामध्ये ठेवला असेल प्लेटमध्ये तर तो चौकोनी आकार येईल. म्हणजे ज्या प्रकारे ते पाणी, ज्या प्रकारे तुम्ही त्याला आकारामध्ये काय म्हणून ठेवणार आहात, त्याच प्रकारे त्याचा आकार निर्माण होणार आहे. आणि म्हणूनच ते म्हणतात की याच्यामध्ये ज्या प्रकारे ते आकार मात्र आहे ते कसे असले पाहिजे म्हणते, तर ते स्थिर असणार आहे, कायम असणार आहे, नित्य असणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणजे तिन्ही गोष्टी त्याच्यामध्ये सातत्यामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. आणि गणितातील आकृती त्या सत्य व सृष्टी व इंद्रिय संवेद सृष्टी यांच्या दरम्यान असतात. वर्तुळ, त्रिकोण, झाडं, नदी, घोडा यांच्या ज्या अतिइंद्रिय किंवा इंद्रियांना न दिसणाऱ्या सर्वदेशीय संकल्पनाही आपल्याला पाहायला मिळतात. आणि त्या विशिष्ट वस्तू नाहीशा झाल्या तरी काहीही नाश पावत नाही. म्हणतात की या काही गोष्टी नाश पावणाऱ्या असतात, काही गोष्टी नाश पावणाऱ्या नसतात. पण ज्याही नाश पावणाऱ्या असतात किंवा नाश पावणाऱ्या नसतात त्याच्यामध्येही काय असणार आहे, आपण म्हणून की सर्वदेशीय संकल्पना त्याच्यामध्ये दिसत आहे. विशिष्ट एक आकार दिसत आहे, एक विशिष्ट त्याच्यामध्ये कायचं वस्तुस्थिती दिसत आहे. आणि त्यानुसारच प्लेटोच्या मते त्यास सत्य आपण काय म्हणावं लागेल, सत्य म्हणावं लागेल, सत्य ज्ञान आहे असं म्हणावं लागणार. आणि इंद्रिय संवेदन विशिष्ट व विविक्षित परिवर्तनशील वस्तू या असत्य व आपल्याला काय करते, भासमान असतात. म्हणजे भासमान काय आहे हे जर विचार केला, जे इंद्रिय संवेदन आहे त्या विशिष्ट वस्तू काय आहे, आपल्याला असत्य आणि भासमान असते. आता बघा, इंद्रिय म्हणजे काय, जे तुमच्या शरीरावरती जे इंद्रिय दिसत आहे, डोळ्यांनी बघता, कानाने ऐकता, नाकाने श्वास घेता, तोंडाने बोलता, चव मिळकळते, आपल्या त्वचेला काय ते स्पर्श जाणवते. आता हेच काय आहे, इंद्रिय आहे. आता याच्यामध्ये पण काही ना काही भास होत असते. आता बघा, काही गोष्टी कशा असते, डोळ्याने दिसते पण कानाने ऐकल्यावरही काय होते, त्याच्यामध्ये खरं आहे असं आपण समजू शकत नाही जोपर्यंत प्रूफ मिळत नाही तोपर्यंत, ठीक आहे. आणि म्हणूनच म्हणतात हे जे इंद्रिय आहे कधी कधी तुम्हाला धोकाही देऊ शकते. तुमचं सत्य जे आहे ते असत्य असू शकते, जे तुम्हाला भासमान रूपामध्येही तुम्हाला त्याची जाणीव होऊ शकते. जे कशामुळे, इंद्रियामुळे. प्लेटोच्या आयडियाज सारतत्वाचे म्हणजे आयडियाज या केवळ मेंदूमध्ये असणाऱ्या प्रतिमा नसतात व त्या केवळ मानसिक स्वरूपही नसते, तर त्या खऱ्या वास्तविक स्वरूपाचे स्वयंपूर्ण अस्तित्व असणाऱ्या वस्तू पण असतात. आता प्लेटो काय म्हणतात, जी माझी आयडिया आहे फक्त आता ते मेंदूपर्यंत, काही डोक्यापर्यंत आलेली आहे ओके ठीक आहे, पण त्या काय आहे, घडणाऱ्या प्रतिमा आहे, पण त्या काय म्हणतात, हे जे फक्त मेंदूपर्यंत आहे त्याची मी फक्त कल्पना बनवली, इमेज बनवलं आहे, असं काही नाही आहे बाबा. ते काय आहे, खऱ्यामध्ये आहे, खरे आहे, वास्तविक आहे आणि स्वतःचे स्वयंपूर्ण काय आहे, एक अस्तित्व आहे आणि त्या अस्तित्वामध्ये त्यांच्या वस्तूसुद्धा असणार आहे असे कोण म्हणतात, आपले प्लेटो म्हणते. फक्त काही डोक्यामध्ये आलेली कल्पनाच नाही आणि त्याला मूर्तरूप पण तर दिलं पाहिजे ना, त्या लोकांना पटवून देता आलं पाहिजे ना. म्हणूनच ते म्हणतात की हे माझे जे विचार आहे, माझे जे आयडिया आहे, हे जे आहे त्याचे जे सार आहे, इसेन्स आहे, हे फक्त मेंदूपर्यंत नाही आहे, म्हणजे डोक्यापर्यंत नाही आहे आणि त्याच्या काय खऱ्या प्रतिमा नसतात व त्यांना केवळ
केवळ मानसिक स्वरूप, आपण म्हणू की मानसिक स्वरूपाचं नव्हे तर त्या काय खऱ्या असतात, वास्तविक असतात, स्वतःचे अस्तित्व असते, त्यांना स्वतःचे स्वरूप असते आणि तेच काय असणार आहे, स्वयंपूर्ण अस्तित्व रूपामध्ये त्या वस्तू पण असतात रे बाबा म्हणतात. ठीक आहे, म्हणजे त्यांची आयडिया त्यांनी अशा फोलपणा टाकलेली नाही आहे. ठीक आहे, तर त्यांनी वस्तुस्थितीनुसार पण इथे आपल्याला सांगितलेलं आहे का माझी आयडिया काही कल्पना नाही आहे, तर त्या काय आहे मूर्त रूपामध्ये किंवा शाश्वत रूपामध्ये पण खऱ्या असणार आहे. लक्षामध्ये. आणि सृष्टीतील व जगातील सर्वच वस्तूच्या आयडियाज असतात. ते म्हणतात की वस्तू असो, गुणधर्म असो, संबंध असो, क्रिया असो, या सर्वांच्या काय आहे एक आयडिया आहे. म्हणजे एखादी वस्तू तुमच्यासमोर एखादी बॉटलही ठेवली असेल, त्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये आहे, बॉटलच काम करणार आहे, त्याचा संबंध पण व्यवस्थित आपल्याला पाहायला मिळेल. आपण त्याच्यामध्ये का पाणी टाकून, एकदा पेयजल टाकून, काही टाकून त्याची क्रिया होत असते, आपण त्याला घेऊन जाऊन, म्हणजे कुठल्या ना कुठल्या वस्तूचा काही ना काही उपयोग आहे. ते काही आहे आपण म्हणून की त्याच्यात काही आपण दोष टाकू शकत नाही आणि त्यानुसार ती वस्तू काय आहे आपल्याजवळ असणार आहे आणि त्या खऱ्या असणार आहे. ठीक आहे, मग त्या आयडियाच्या याच्यामध्ये वस्तू, गुणधर्म, संबंध, क्रिया या सर्वांच्याच इथे काय असणार आहे आयडियाज असणार आहे. म्हणून ते म्हणतात की केवळ निसर्गिक वस्तूच्याच आयडिया असतात असे नाही. आता बघा निसर्गाच्या वस्तूच्या पण आयडिया असतात. ठीक आहे, नेचरही खूप सुंदर आहे. तुम्ही जेव्हा एखाद्या हिल स्टेशनवरती गेले असेल तर जे नजारा आपण बघत नाही ते नजारा आपल्या डोळ्याला काय होते एकदम सौंदर्य इथे देत असते, एकदम कुतूहल इथे देत असते. एखादं झरण्याचं पाणी येत असेल ते कुठून येत असते, विहिरीला जर झरं लागले आहे ते कुठून येत असते, नदी कुठून वाहत असते, कुठून ती वाहत येते, तिचं उगम स्थान वेगळं असते आणि ती आपल्याला दिसते कुठे. म्हणजे हे जे निसर्गातली जी आयडिया आहे हेच इथे असतेचं, ते तर आहेच म्हणा, हे तर खरंच आहे. पण ते म्हणतात तर याच्या पलीकडेही एक कलाकृतीच्या पण आपण आयडिया आहे, त्याचेही मौल्यवान वस्तूच्याच नव्हे तर त्या म्हणतात की किरकोळ वस्तूच्या पण एकदम ब्राईटली मध्ये म्हणून आपण म्हणून की एखादा आपण ब्रँड आहे ते. ठीक आहे, आणि या सारभूत अशा वस्तूचाही आयडिया जिथे आपल्याला असतात. प्लेटोच्या आयडियाज या व्यक्तीच्या मनात निर्माण होणाऱ्या कल्पना किंवा विचार तरंगासारख्या अस्थिर, अचल आणि काय आहे विचारशील निर्मितलेल्या केवळ काल्पनिक अस्तित्व असलेल्याच गोष्टी नसून त्या वास्तवात पण असतात. आणि हे जे वास्तव आहे म्हणजे ऑब्जेक्टिव्ह आहे आणि इसेन्स आहे, सारमय आहे, या सगळ्याच वस्तू खऱ्या असतात असे कोण म्हणतात, प्लेटो म्हणतात. म्हणजे आपल्या आयडियाची दुनियाच फक्त आयडियाचीच दुनिया नाही आहे, फक्त त्याच्यामध्ये पण काय आहे खऱ्या वस्तू असतात, त्या चंचल असतात, अस्थिर असतात, विचारशील असतात आणि त्याच्यामध्येही विचार तरंगाची एक आहे शृंखला चालत असते. त्या काल्पनिक अस्तित्वाचे आहे, आपले काल्पनिक अस्तित्वच असलेल्या गोष्टी नसून त्या काय फक्त वास्तविकत पण असतात रे बाबा आणि काय म्हणतात सारमय पण असतात. ठीक आहे, म्हणजे फक्त असं नाही आहे म्हटलं की फक्त कल्पनाच्या दुनियात असते, काल्पनिक आहे तर काय वास्तविकतेमध्ये पण असते. तर तुम्ही बघा ना, नेचरची खूप वेगळी आयडिया आहे, पण एखाद्या किरकोळ वस्तूमधूनही एक खूप सुंदर कलाकृती निघू शकते, आपण बनवू शकतो. एखादा जो कारागीर असेल तो बघा ना, एखादा आपण झाड जर तोडून आणला त्यांनी, झाडाच्या याच्यामधून तो किती सुंदर कलाकुसरी बनवत असते. आता आपण म्हणू की एवढूशे एखादा टेबल आपण एखादा आपल्याला काही दिलं असेल तर आपण जर कलाकृती नाही बनवली पण दुसऱ्याला जर दिलं तर त्याच्यामध्ये तो काय करते खूप सुबक वस्तू बनवत असते. आणि म्हणूनच ते म्हणतात निसर्गामध्येच कलाकृती नाही आहे, तर त्याच्यामध्ये कलाकृतीच्या मौल्यवान वस्तूमध्येही काय आहे किरकोळ रूपामध्येही तुम्हाला चांगल्या गोष्टीच्या आयडिया येत असते. आता अनेक घोडे किंवा अनेक झाडे किंवा अनेक फुले किंवा अनेक माणसे पाहून त्यापासून निरीक्षणाच्या सहाय्याने व विगामी पद्धतीने त्यांचे सामायिक व सामान्य गुणधर्म एकच आणून त्यापासून त्यांची आपण म्हणू का वाढलेली जी कल्पना असते. आता इथे प झालेला आहे, ते व करून टाकायचं. ठीक आहे, इथे ठीक आहे, इथे व करून टाकायचं. ठीक आहे, तर ते म्हणतात की हे जी कल्पना, हे जी प्रतिमा, हे प्लेटोची आयडिया नाही, तर उलट काय तर प्लेटोच्या आयडियाज या एका दृष्टीने स्वयंभू आहे. ठीक आहे, स्वावलंबित्व आहे, स्वयंपूर्ण आहे, स्वतःच्या बळावरती आणि स्वतःच्या अस्तित्वावरती उभे आहे आणि त्या कशा अस्तित्वावरती उभ्यात आहे आणि ते काय आहे पूर्ण अशी काय आहे तत्वे इथे आपल्याला पाहायला मिळत असते. म्हणजे
प्लेटोची जी आयडिया फक्त एक प्रतिमा रूपामध्ये किंवा कल्पनाच्या याच्यामध्येच नाही, तर त्यांची स्वयंभू पण आहे, स्वावलंबित्व आहे, स्वयंपूर्ण आहे आणि स्वतःच्या बळावरती उभे आहे. म्हणजे त्याने स्वतःच्या पायावरती उभं असतं त्यासारखे त्यांचे स्वतःच्या पायावरती उभे आहे आणि स्वतःचंच काय त्यांचं एक पूर्ण अस्तित्व असणार आहे असं कोण म्हणतात? आपले प्लेटो म्हणतात. आणि स्वतःचं अस्तित्वात असणारी पूर्ण अशी ही तत्वे जेव्हा पाहायला मिळत असते, तर अनेक विशिष्ट व विवेक्षित वस्तूचे सार जशी त्यांच्यात सामावलेली असते, तरी ते सार हेच त्यांचे जीवन व अस्तित्व असते व ते कोणत्याही मानवी कृतीवर किंवा मनावर त्यांच्या अस्तित्वासाठी अवलंबून नसते. आयडिया हे जे आहे इंग्रजी शब्द त्याचे वर्णन करण्यासाठी जरी वापरला जात असला तरी त्याचे स्थळ केवळ विचार करणाऱ्या मनातच नसते, तर ते विचार करणाऱ्या मनावरही अवलंबूनही नसते. म्हणजे जी आयडिया आपण म्हटलं इंग्लिशमध्ये, तर आपण आयडिया तर असंच लिहितो IDEA. आता काय म्हणतात, हे जे अल्फाबेट आहे इंग्लिशमधले हे फक्त एक अल्फाबेटच नाही आहे, एखादं वर्णनच नाही, ते आपली खरीखुरी आयडिया असते जे मनावरही अवलंबून असते आणि मनाच्या बाहेरही अवलंबून असते आणि त्यानुसारच त्यांच्या स्वतःचे स्वतंत्र नित्य शाश्वत स्वयंपूर्ण व स्वयंभू अस्तित्व व स्वरूप असते. आयडियाचे इंद्रिय गोचर नसतात किंवा अदृश्य असतात, त्या अजड असतात, अपार्थिव इंद्रियानुभवातीत असल्याने स्थलकालाने किंवा दिकानेही परिमित अशा इंद्रिय गोचर सृष्टीतही त्या नसतात. ठीक आहे. आणि तेथेच जेथे अस्तित्वात असते ती सृष्टीचं वेगळी असते, उच्च प्रतीची असते व तिला अतीत सृष्टी आपण म्हणत असतो. म्हणजे ते म्हणतात की या फक्त स्थलकालिक पुरतीच परिमित इंद्रिय गोचर पुरतीच मर्यादित नाही आहे. तर तुम्ही जर खरंच त्याला अस्तित्वात मानत असेल तर ती सृष्टी काय आहे, खूप वेगळ्या प्रकारची आहे, उच्च पातळीची आहे आणि ती सृष्टीची पण काय आहे, वेगळी आपल्याला पाहायला मिळते, त्याच्याही पलीकडची आहे. म्हणून ते म्हणतात ने प्लेटोची जी आयडिया आहे लोकांच्या डोक्याच्या पलीकडे आहे. ते म्हणतात की जसे या भौतिक संसारामध्ये आपण राहून ज्या वस्तू जशाच्या तशा आपल्याला दुसऱ्या सृष्टीच्या पलीकडेही जाऊन पाहायला मिळत आहे आणि त्यांची ही जी सृष्टी आहे अतीत सृष्टी आपल्याला म्हणता येईल. ज्ञानेंद्रियाच्या सृष्टीच्या पलीकडे ती जी आयडियाची सृष्टी असते तिला त्यांनी वर्ड ऑफ आयडियाज इथे म्हटल्या गेलेलं असणार आहे. म्हणजे सृष्टीच्याही पलीकडे जाऊन तुमची एक कल्पना असते, एक आयडिया असते आणि तिथेही तशा वस्तू तुम्हाला पाहायला मिळत असते. अस्तित्वाच्या दृष्टीने पाहिल्यास अतीत सृष्टीतील आयडिया या इंद्रिय गोचर सृष्टीतील वस्तूच्या आधी अस्तित्वात असतात व त्यांच्या जेवढ्या प्रमाणात अंशतः का होईना तर इंद्रिय गम्य सृष्टीतील मूर्त वस्तुतः आविष्कार आणि काय म्हणून आपण व्यक्तीकरण होईल आणि तेवढ्यातच प्रमाणात त्यांचे आपण म्हणून की जे ज्ञान आहे, ठीक आहे इथे ज्ञान करून टाकाल. ज्ञान आहे हे त्यांचे आकलन इंद्रियांना न होता आपल्या कशाला होता म्हणते तर बुद्धीला होत असते आणि म्हणूनच ते म्हणतात की हे जे आकलन आहे फक्त आपल्या बुद्धीपुरती मर्यादित, इंद्रियापुरती मर्यादित न राहता आपल्याला बुद्धीच्या याच्याने होत असते. इंटेलेक्च्युअलपणा जे असते हे तर्कसंगतपणा जे आहे आपण म्हणून की एखाद्या बुद्धीचं जे पटत आहे त्या गोष्टी इथे काय करायचं आहे, आविष्कार आणि व्यक्तीकरणाच्या दृष्टिकोनातून इथे आपल्याला ज्ञान होत असते असे कोण म्हणतात, आपले प्लेटो म्हणत आहे. म्हणून त्यांची जी आयडियाची दुनिया आहे खूप वेगळी आहे आणि याच्यानंतरचा जो व्हिडिओ येणार आहे फ्रेंड्स तर तो यामधलाच राहणार आहे. तर इथे हा आपला प्लेटोचा एक व्हिडिओ संपलेला आहे. फर्स्ट पार्ट, सेकंड पार्ट मी तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहे आणि त्यामध्ये तुम्ही बघणार आहे की आयडियाच्या दुनियामध्ये त्यांनी जे 9 प्रकार सांगितलेले असणार आहे ते कोणते असणार आहे. ठीक आहे. तर चला बाय बाय. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला बाय बाय. ज्या इथे भौतिक वस्तूमध्ये ज्या आपल्याला गोष्टी पाहायला मिळणार आहे आणि त्यामध्येच इथे काय होणार आहे, इथे मूर्त वस्तू, इथे आकार व व्यक्ती इथे आपल्याला व्यक्त होणार आहे आणि त्या फक्त आत्म्याला त्याच्या पूर्ण व नित्य स्वरूपाची इथे आठवण व जाणीव ते होऊ शकणार आहे. अभौतिक, अशरीरी, अमूर्त, अजड किंवा
चैतन्यमय रूप हे अलीकडील काळात ज्याला आपण मानसिक म्हणजे सायकोलॉजी आणि आध्यात्मिक म्हणजे स्पिरिच्युअल जेव्हा म्हणत नाही, तर कारण प्लेटो मानसिक जीवन हे सुद्धा परिवर्तनशील व संभाव्यतेच्या सृष्टीत्व आधारित आहे. प्लेटो मानवी मनास आयडियाच्या भौतिक सृष्टीशी एकरूप समजत नाही किंवा सृष्टीचे ते मानस व जडद्रव्य असे द्विभाजनही करत नाही, तर त्यांना अभिप्रेत असलेली जे अभौतिक आहे, अतीत आहे, अतींद्रिय आहे, आकार आहे, पूर्ण आहे, सृष्टी ही आहे इंद्रिय गोचर सृष्टीपेक्षाही गुणांनी भिन्न व त्यांच्या पलीकडेही ही असणार आहे आणि इंद्रिय गम्य व सतत बदलणाऱ्या सृष्टीची नित्य स्थिर शाश्वत रूपाची इथे आपण जोडणी करत आहे. आणि ही जी आयडिया आहे, जे आकार आहे, हे जे आहे आकार हे फॉर्म्स आहे स्वतःचे स्वतंत्र व स्वयंभू मानत असून हे जे मन निरपेक्ष अस्तित्व असते हा मुद्दा आपण म्हणून की प्रस्थापित करण्यासाठी प्लेटोने शब्दार्थ विकासशास्त्राचा इथे आपल्याला आधार दिलेला आहे आणि प्रत्येक विधानाला इथे उद्देश व विधेय हे असणारच आहे व विधेय हे उद्देश असणारच आहे. आता बघा, उद्देश आणि विधेय हे आहे तर उद्देश हे विधेयच असणार आहे जे दर्शक आहे आणि हे उद्देशही विशिष्ट व विवक्षित असते व त्यांना विधेयाचे समावेश इथे होत असते. सॉक्रेटिस शहाणा आहे या विधानात सॉक्रेटिस विशिष्ट मानव आहे, व्यक्ती आहे. शहाणपणाचा गुण हा असणार आहे. शहाणा हा शब्द केवळ एकट्या सॉक्रेटिसलाच आपण लागू पडणार नाही असे नसून त्याच्या व्यतिरिक्त इतर अनेकांनाही तो लागू पडणार आहे असं आपण इथे म्हणणार आहोत. ठीक आहे, इथे आपण बघितलेलं आहे प्लेटोची आयडियाची दुनियामध्ये जे आकार फॉर्म त्यांनी सांगितलेलं असणार आहे हे सगळं इथे पूर्ण झालेलं असणार आहे. हे व्हिडिओ इथे संपलेले असणार आहे फ्रेंड्स, म्हणूनच म्हटलं की तुम्ही पहिलेचा व्हिडिओ बघा त्याच्यानंतर हा सेकंड व्हिडिओ बघणार आहे. ठीक आहे, तर चला व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो, लाईक करायला कंजूसीपणा करू नका. ठीक आहे, बाय बाय. फिलॉसॉफी ज्ञान आणि मी आहे हर्षा पिंपळकर. या व्हिडिओ लेक्चरमध्ये आज आपण बघत आहोत प्लेटो. पहिलेचा व्हिडिओ नसेल बघितला तर पहिले बघून घ्या, कारण त्यामध्ये त्यांनी आपल्याच आयडियाची दुनिया जी सांगितलेली असणार आहे ती सगळ्यात महत्त्वाची असते. आणि ते म्हणतात की ज्या प्रकारे एक म्हणून की या सृष्टीमध्ये ज्या प्रकारे वस्तू असतात तर त्याच प्रकारच्या वस्तू दुसऱ्या पण सृष्टीमध्ये असते. वेगळी सृष्टी इथे त्यांनी सांगितलेली असणार आहे. ज्या प्रकारे आपल्याला नदी, झाडे वगैरे, घोडे वगैरे वस्तू पाहायला मिळत असे, त्रिकोण चौकोन पाहायला मिळते, त्याच्यासारखीच एक आयडियाची दुनिया असते. आणि ती काय आहे, फक्त प्रतिमा नाही आहे, कल्पना नाही आहे, तर खरीखुरी असते रे बाबा असं कोण म्हणतात, वास्तविक असतात असे कोण म्हणतात, आपले प्लेटो म्हणत आहे. आणि हे जो व्हिडिओ असणार आहे हा सेकंड व्हिडिओ असणार आहे, तर चला त्याच्यामध्ये यांनी काय सांगितलेलं हे बघणार आहोत. प्लेटोच्या आयडियाचे किंवा आकाराचे त्यांनी फॉर्म म्हटलेलं होतं लक्षामध्ये पहिलेच्या व्हिडिओमध्ये. आयडियाज म्हणजे काय आहे, त्यांचे आकार म्हणजे फॉर्म्स. स्वरूप खालीलप्रमाणे असणार आहे आणि त्यांचे गुणधर्मही प्रामुख्याने खालील स्वरूपाचेच दिसणार आहे. आता तुम्हाला जर प्रश्न जर पडला असेल का मॅडम हे आयडिया करायचं की आकार करायचं किंवा फॉर्म्स करायचं, तर तुम्हाला जर जसा क्वेश्चन आला तसंच याला मारून टाकायचं. आलं लक्षामध्ये? प्लेटोची आयडियाची दुनिया म्हटलं तरी तेच करायचं, प्लेटोच्या आकाराची म्हटलं तेच करायचं. ठीक आहे, आता ते म्हणतात की त्यांच्या प्लेटोच्या आकाराची किंवा आयडियाची जी दुनिया आहे हे खालीलप्रमाणे कसं काय असणार आहे, त्यांचे गुणधर्म काय आहे हे आपल्याला बघायचं असणार आहे या व्हिडिओमध्ये. तर फर्स्ट गुणधर्म काय आहे, तर ते म्हणतात की फर्स्ट आहे तर प्लेटोच्या आयडियाज जे आहे या द्रव्य किंवा आपण म्हणू की सबस्टन्स आहे. पहिले तर काय आहे, द्रव्य आहे. आता द्रव्य लक्षात ठेवायचं काय आहे, त्यांची फर्स्ट आयडियाचं नाव द्रव्य असणार आहे. ठीक आहे, आणि याचा अर्थ त्यांची अस्तित्व स्वतःचे स्वयंनिर्मित, स्वयंनियंत्रित व स्वयंभू असणार आहे. आणि त्या सर्वच अंतिम व केवळ काय असणार आहे, केवळ सत्ता असणार आहेत आणि स्वतः खेरीज इतर कोणावरही कशावरही त्या अवलंबून राहणार नाही. म्हणजे जेव्हा स्वयंभू म्हटलं, स्वतः म्हटलं, स्वयंनिर्मित म्हटलेलं आहे, स्वयंनियंत्रित म्हटलं तर स्वतःचे म्हटले तर दुसऱ्यांवरती डिपेंड राहायची गरजच नाही आहे इथे ते प्लेटोला. म्हणून त्यांनी पहिलीची आयडिया म्हटलेली आहे की माझं काही द्रव्य आहे ते कोणावरती निर्भर नाही आहे. ओके, लक्षात ठेवायचं ते स्वतःचं सगळं आहे, स्वतःचं काय आहे अंतिम पण कारण असणार आहे लक्षामध्ये. म्हणून त्याची सत्ता काय असणार आहे, आपली स्वतःचीच असणार आहे. ठीक आहे, जेव्हा स्वतःचीच वस्तू आहे तर दुसऱ्याला स्वतःची वस्तू कशाला द्यायची, दुसऱ्याची वस्तू कशाला स्वतःला म्हणायचं आणि आपली वस्तू कशाला दुसऱ्याला म्हणायचं असं कोणाचं म्हणते, प्लेटोचं मत आहे. माझी जी आयडियाची दुनिया ही खूप वेगळी आहे आणि हे काय आहे कोणावरती अवलंबून नाही आहे. सेकंड पॉईंट आहे काय म्हणतात ते, प्लेटोच्या
आयडियाचा सर्वदेशीय असणार आहे. सर्वदेशीय म्हणजे इथे पण त्या लागू होणार आहे, दुसऱ्या देशामध्ये गेल्या तिथेही लागू होणार आहे, भारताच्या बाहेर गेल्या तरी ते लागू होणार आहे, भारताच्या पृथ्वीच्या डोक्यावरही गेलं तिथेही ते लागू होणार आहे. म्हणजे सर्वदेशीय आहे असं कोण म्हणतात? आपले प्लेटो म्हणतात. त्या अमुक किंवा त्या विशिष्ट व विविक्षित वस्तू किंवा पदार्थ नसतात, तर त्या काय आहे? सामान्य म्हणजे युनिव्हर्सल असणार आहे. ठीक आहे. म्हणजे देशाच्या कानाकोपऱ्यात जा, चंद्रावर जा, सूर्यावरती जा, पृथ्वीवरती जा, उभे राहा, सगळीचकडे काय आहे? हे लागू होणार आहे. हे काय आहे? जनरल असणार आहे, जनरल नॉलेज आहे. आणि या काही विशिष्ट काही खूप वेगळं आहे असं काही राहणार नाही याच्यामध्ये, असे कोण म्हणतात? आपले प्लेटो म्हणत आहे. म्हणून तुम्ही कुठेही जा, जगाच्या कोपऱ्यातही गेले तरी तिथे पण काय असणार आहे? हे नियम लागू होणार आहे. सर्वदेशीय म्हटलं का तेच येणार आहे. ठीक आहे. तिसरं असणार आहे आयडियाज या पदार्थ वस्तू नव्हे तर त्या विचाररूप किंवा आपण काय म्हणून थॉट आहे. आता बघा, वस्तू असतं किंवा आपण पदार्थ असतं तर ते कधी ना कधी नश्वर होणारच आहे, येणं आहे आणि जाणं आहे. पण त्यांनी जेव्हा विचार म्हटलं तर विचार कोण करणार आहो? माणसंच करणार आहो. प्राण्यांना तर विचार करायची बुद्धी देवाने दिलीच नाही. आणि जर दिली असती तर आपण त्यांना तर मारून खाल्लंही नसतं किंवा आपण म्हणून की त्यांना स्प्राय पण नसतं केलं, बघितलंही नसतं. म्हणजे त्यांनी काय म्हटलं? अरे बाबा तू कशाला करते, मीच माझं काम करते ना, आहे का नाही? म्हणून काय म्हणतात की प्लेटो, हे जे फक्त हे पदार्थ नाही आहे, वस्तू नाही आहे, तर ते काय आहे? विचाररूप आहे, थॉट आहे. आणि हे थॉट जे आहे कधी पण कसंही इथे निर्माण होत असते. आता बघा ना, सायन्समध्ये एक जण होते, त्यांनी काय केलेलं आहे? ते बाथच्या टपामध्ये बसले आणि त्यांना काय केलं? सिद्धांत आठवला होता. आणि ते बाथच्या टपामधून उठून आंघोळ करतानाच त्यांनी काय केलं? बाहेर गेले. मला माझा सिद्धांत काय झालेला? पूर्ण झालेला. असं करून करून ते लोक बाहेर गेले. म्हणजे विचार करा, म्हणजे तुम्हाला विचार करायची शक्ती दिलेली आहे देवानी आणि तुमच्या डोक्यामध्ये विचाराच्या कल्पना अतोनात येत असते. पण चांगल्या विचारांनी वाईट विचारामध्ये फरक आहे, लक्षात ठेवा. म्हणून ते म्हणतात की हे विचाराची दुनिया जी आहे, हे थॉट आहे, हे काय खूप वेगळं असणार आहे. आणि त्याच्याचबरोबर व्यक्तीच्या मनातील कल्पना किंवा विचारासारखे जे असणार आहे त्याचे स्वरूप नसते. कारण अशा वैयक्तिक कल्पनातून विश्व कसे निर्माण होतात, पण त्याचबरोबर त्या ईश्वराच्या मनातलही कल्पना कसे आपण म्हणून कल्पना किंवा विचार नाही, त्याचे स्वरूपही अजड आहे, चिन्मय आहे आणि ते कोणत्याही विचार करणाऱ्या मनावरती अवलंबून नसतात. म्हणजे तुमचे जे विचार आहे कोणतेही काही असं नाही काही बस आलेलं आहे केलेलं आहे असं काही नाही, आओ बाओ चलो असं नाही आहे. तर विचार करणाऱ्या मनावरती अवलंबून नसतात, तर ते त्या सहजच येऊन जातात. आता त्या ईश्वराच्या मनातही आहे की कल्पना किंवा विचार नाही. आता बघा ना, देवाला वाटलं असेल की सृष्टी मला अशी बनवायची, तर त्यांनी त्यांची कल्पना करून किती वेगळी सृष्टी बनवली असती, आहे ना. सगळ्यांना समान पातळीवर ठेवलं असतं, सगळ्यांना श्रीमंत बनवलं असतं, कोणी टाटा बिर्ला नसता, कोणी अंबानी नसता. म्हणजे विचार करायसाठी पण त्यांनी म्हटलेलं आहे की सगळ्यात जेव्हा विचार करायचं असेल, असंच नाही की एकदम सडनली निघून जाणार आहे. कधी कधी आपल्या प्रश्नाचे उत्तर जे आहे सडनली आपल्याला आन्सर नाही मिळत, तर कधी काही आपण बसलो राहिलं विचार करत आलं तेव्हा आपल्याला त्याचं सडनली इथे आन्सर येत असते. आपण हे केलं पाहिजे की नाही केलं पाहिजे. आणि लक्षामध्ये चौथं जी त्यांची आयडिया आहे ते म्हणतात की आयडिया हे ऐक्यरूप आहे, म्हणजे युनिटी असतात. आता त्या अनेकांमध्ये एक असतात, बरोबर आहे. आता बघा, आपण असं अनेकामध्ये अनेक आहे, करोडो आपली जनसंख्या आहे भारतामध्येच, पण त्याच्याही नंतरची संख्या आहे, पण आपण त्याच्यामधूनही काय आहे एक युनिट आहो, पर्सन आहो आपण व्यवस्थित. ठीक आहे. म्हणून ते म्हणतात की आयडिया तर भरपूर येते जाते, पण काय आहे एक आपली जे काही एक युनिटी असते, एकामध्ये पण काय असते, एक वस्तू असते, एक आयडिया असते. आणि त्याच्यामध्ये ते म्हणतात की अनंत झाडांमध्ये एकच झाड किंवा असंख्य घोड्यांमध्ये एकच घोडा, असंख्य विविक्षित माणसामध्ये एकच मानव, अशा प्रकारची आयडिया असते. आणि विभक्तेषु असे त्यांचे काय असणार आहे, स्वरूप असणार आहे. आता बघा ना, आपल्याकडे आजूबाजूला किती झाडं असते. आता माझ्याच घरी किती सारे झाडं लावून ठेवलेले आहे माझ्या मम्मीने. ठीक आहे. याचं झाड, त्याचं झाड, त्याचं झाड, पण तुळशीचं झाडच काहून आपण वेगळं ठेवतो, त्याच्यातही एक युनिटी असते. ठीक आहे. आपण त्याच्यानंतर आपण म्हणतो की मोगऱ्याचं झाडच मोगऱ्याचं फुलं आलं पाहिजे. आता उन्हाळ्यामध्ये मोगऱ्याच्या झाडाचे फुलं आलेले असणार आहे, पांढरे फुलं येतात. म्हणजे त्याच्यामध्ये पण काही नाही, एवढे झाडामधूनही आपण 50-60 झाडं माझ्याच घरी आहे, तर त्याच्यामधूनही काय असते, एक वेगळं त्याची क्वालिटी असते, एक वेगळं युनिक असते. आणि ते म्हणूनच ते म्हणतात की अनेक झाडं असली तरी एक झाड जो असते तो खूप काय असते, युनिक असते. ठीक आहे. एखाद्या असंख्य घोडेमध्ये बघा तुम्ही, चॉकलेटी कलरचा घोडा, व्हाईट कलरचा घोडा, ब्लॅक कलरचा घोडा, त्याच्यामध्ये घोड्याचे प्रकार येते
पण जर म्हटलं महाराणा प्रतापकडे एक मोठा घोडा होता तर त्याचं पण नाव खूप वेगळं होतं आहे ना. तर त्या प्रकारे अनेक घोड्यामध्ये, असंख्य घोड्यामध्ये पण एक युनिट आहे, एकच आहे, तर ते काय असणार आहे, खूप वेगळा असणार आहे, त्याच्यामध्ये वेगळे गुणधर्म असणार आहे. अविभक्त गुणामध्ये किंवा झाडांमध्ये ज्या प्रकारे आपण बघत असो, माणसं एवढे सारे करोडोची जनसंख्या आहे आपल्या भारताची, पण त्याच्यामध्येही आपण एक वेगळं असणार आहोत. मी व्हिडिओ बनवत आहे म्हणून मी काय असणार आहे, खूप वेगळी असणार आहे. मी माझं काम करत आहे आणि तुमच्यापर्यंत काय करताय, व्हिडिओ पोचवत आहे. म्हणजे माझ्यामध्ये पण एक ना एक क्वालिटी असणार आहे आणि माझी पण काय असणार आहे, आयडियाची दुनिया असणार आहे. तेही काय आहे, एक युनिट असणार आहे. आलं लक्षामध्ये, म्हणजे ऐक्य रूप असणार आहे, युनिटी असणार आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून आपण कितीतरी लोक बघत असतो, पण त्याच्यामध्ये पण आपलेच कडले लोक कसे वाटते, आपल्याला चांगलं वाटते. ठीक आहे. आणि अशा प्रकारची आयडिया असते आणि विभक्तेषु असे त्यांचे काय असते, स्वरूप असते. खूप सारे असून सुद्धा आपण काय करतो, सगळ्यांकडे लक्ष देत नाही. पण जे आपल्या कामाचे असतात ते आपण बरोबर आपली आयडिया घेत असतो आणि आपलं काम करत असतो, हा ना. चला, 5वा जो पॉईंट आहे ते म्हणतात आयडिया जर ह्या अपरिवर्तनशील असतात. अरे बाबा, हो ना, खरंच आता अपरिवर्तनशील म्हटलं, अविनाशी म्हटलं किंवा आपण विकारी म्हटलं, ते आता असणारच आहे. परिवर्तन आहे, ठीक आहे, पण अपरिवर्तनशील पण असणार आहे. विकारी आहे त्याच्यात अविकारी असणार आहे, विनाशी आहे तर अविनाश पण असणार आहे. आणि त्या व्याख्येच्या स्वरूपाच्या असतात. विशिष्ट व विविक्षित वस्तू व पदार्थ बदलतात, पण त्यांच्या सार स्वरूपाचे निवेदन करणाऱ्या व्याख्या तशाच असतात, स्थिर असतात आणि काय असल्या पाहिजे ना, नित्य असतात. लक्षामध्ये. म्हणून ते म्हणतात, उदाहरणार्थ ते सांगतात की असंख्य व विविध सुंदर पदार्थ, वस्तू किंवा व्यक्ती जन्मास येतात व नाश पावतात. त्या सर्व देशीय सौंदर्य ही संकल्पना न बदलता कमी जास्त न होता तशीच कायम राहते. मानवाची कल्पना ही स्थिर असते. आता बघा ना, माणसाची जी संकल्पना जी बघितली त्यांनी स्थिर, नित्य, शाश्वत असते आणि ती प्रत्यक्ष मानवाच्या जीवनातील जरा, मरण आणि विनाश आणि विकारांनी काय असते, अस्पृश्य राहतात. आता ते म्हणतात की याच्यामध्ये असंख्य विविध सुंदर पदार्थ आपण बघत असतो, बरोबर आहे, सौंदर्य बघत असतो. आता झाडांमध्ये पण गुलाब किती सुंदर असते, पण आपल्याला किती रेडच गुलाब का बरं आवडते, कोणाला व्हाईटच का बरं आवडते, कोणाला पिवळाच का बरं आवडते. त्याच्यामध्येही क्वालिटी असते, त्याच्यामध्येही सौंदर्य असते. काही वस्तूमध्ये पण चांगले सुबक वस्तूमध्ये काही किरकोळ वस्तू असून सुद्धा त्याच्यामध्ये सौंदर्य लपलेलं असते. एखादी व्यक्ती जन्मास येणार आहे, व्यक्ती नाश पावणार आहे. जो जन्म आया है वो क्या घर जाने वाला ही है. ठीक आहे. आणि म्हणून माणसाची जेव्हा संकल्पना आली तर स्थिर, नित्य, शाश्वत असते व ती प्रत्यक्ष मानवाच्या जीवनातील जरा, मरण, विनाश इत्यादी विकारांनी काय असते, अस्पृश्य इथे आपल्याला पाहायला मिळते. 6व्याच्यामध्ये ते सांगतात की आयडियाज या विविक्षित वस्तूचे सार व्यक्त करीत असतात आणि त्याच्यातील यादृच्छिक, परिवर्तनीय आणि असार्वत्रिक आणि त्याच्यानुसार ते त्यांच्या स्वरूपात राहत नाही, तर केवळ एखाद्या प्रकारच्या सर्व घटक वस्तूमध्ये जे गुणधर्म आहे, सामान्य आहे, सामायिक आहे, नित्य आहे आणि त्याचे जे सार हे काय असणार आहे, इथे आद्य रूपामध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि तेवढेच त्यामध्ये असतात. ठीक आहे. उदाहरणार्थ म्हटलं ती अश्व. ठीक आहे. या अश्व म्हणजे काय असते, घोडा. आता संकल्पनेत घोड्याचा लहान मोठा, उंच, ठेंगणा, काळा, पांढरा, चॉकलेटी, तांबडा रंग हे जे आहे वेगवेगळे आहे, पण विशिष्ट प्रकारची ठेवण असणार आहे. घोडा इथे वगैरे आपण काहीही येत नाही. पण आपण जर इथे घोडा म्हटलं, सॉरी इथे काय करा, बोंडा झालेला आहे, इथं काय करा, घोडा करा. ठीक आहे. थोडंसं प्रिंट मिस्टेक आहे. तर म्हटलं की घोडा म्हटलं की त्याचा आपण ठेंगणा रंग काही बघत नाही, उंच बिंच काही बघत नाही, लाल आहे, पांढरा आहे, निळा आहे, काही चॉकलेटी आहे, काही आहे, तसा बघत नाही. फक्त घोडा म्हटलं तर आपल्याला एक घोड्याची संकल्पनाच येणार आहे. घोडा म्हटलं का बरोबर आपल्याला काय करायचं, घोड्याकडे जाणार आहोत आपण, गध्याकडे जात नाही, आपण हत्तीकडे जात नाही, उंटाकडे जात. लक्षामध्ये. पण जेव्हा घोडा म्हटलं आणि त्याची इमेज काय करते, आपल्या डोळ्यासमोर येते, कारण आपण ती बघितलेली असते, त्याची आयडिया आपण केलेली असते. आता घोडेवर एवढेच येते व ते जर सांगितले तर विशिष्ट गुणापासून अलिप्त व गुणांनी अस्पृष्ट इथे असते. 7वी जी आयडिया आहे ते म्हणतात की सातवी जी आयडिया आहे ते म्हणतात की पुण्य किंवा आपण परफेक्शन म्हणून पुण्यत्व. ठीक आहे. तर त्याच्यामध्ये परफेक्शन कसं की व्यक्ती करीत असतात आणि ज्या जाती किंवा प्रकार जे टाईप किंवा आपण म्हणून की त्याच्याही व्यतिरिक्त ज्या असतात त्या जातीची महत्त्वाची किंवा सार लक्षणे पूर्णतया त्या प्रकारच्या असतात. पृथ्वीवरील मूर्त जे आहे विशिष्ट
वस्तू या कितीही चांगल्या व आपल्याला दिसत असल्या तरी त्यांच्या काही ना काही न्यूनतम वैगुण्य, कमीपणा किंवा अपुरेपणा, दोष हे राहणारच आहे. उलट सारतत्वे सर्व दोष आपण त्याचे जे गुणही नाही म्हणून आपण काय म्हणून त्याला वैगुण्यता म्हणून की न्यूनता म्हणून इत्यादी सर्वस्व पूर्णपणे काय असणार आहे, मुक्त इथे पाहायला मिळत असते. 8वा पॉईंट आहे ते म्हणतात की आयडिया या दिक आणि काल यातीतच काय असणार आहे, त्यांच्या मर्यादेपासून मुक्त असतात. आता दिक आणि काल, स्पेस आणि टाईमची जर गोष्ट केली तर कधी पण आयडिया तुमच्या डोक्यामध्ये येत असेल तर काही एखादं स्पेसिफिक टाईम असते का, एक स्पेसिफिक आपण म्हणू की प्लेस असते का, नाही ना. त्या आयडिया कुठे पण येऊ शकते, झोपेमध्ये येऊ शकते, जेवताना येऊ शकते, तुम्ही संडासात गेले असेल तर तिथे येऊ शकते, आंघोळ करताना असेल तिथे येऊ शकते, तुम्ही खाता पिता कधी पण येऊ शकते. म्हणून त्याचा स्पेसिफिक टाईम नाही आहे म्हणते प्लेटो. आणि हे बरोबर आहे, प्लेटोची जी आयडिया आहे आणि आपली पण जेव्हा खूप आपण कल्पना करत असतो का मला हे करायचं ते करायचं, अरे एखाद्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर नाही येत कधी कधी, आणि कधी कधी जीवनामध्ये अशाही काही गोष्टी असतात का त्याचा आन्सर न आलेलं कधी चांगलं असते, आणि कधी कधी काय राहते काही गोष्टी अशा असते की आपल्याला त्याचा आन्सर स्वतः शोधावं लागत असते. आणि म्हणूनच म्हणतात की त्याचं स्पेसिफिक टाईम नसते, दिक काल असं काही बघत नाही, त्याच्या मर्यादा नसतात, तर ते कधी पण कशाही उत्पन्न निर्माण होत असतात. दिकमध्ये असेही की तेथे आणि जेथे कोणत्या तरी परिणामात असल्या तरी पण त्या स्थलकालाच्या अशा कोणत्याही मर्यादा लागू पडत नाही, आणि त्यांच्यामध्ये त्यांना विकारित्व नसल्याने त्या कालाच्या प्रवाहातही सापडत नाही. त्यांना आधी म्हणजे जन्म, बाल्य, यौवन, प्रौढत्व, वार्धक्य, जरा मृत्यू या इत्यादी अवस्था लागू पडणार नाही. अरे बाबा, जोपर्यंत आपण आहोत तोपर्यंत राहणार आहे. आता बघा आपण गेल्याच्या नंतर तर त्यांचा काही जसं नाही काही कोणी विचार करणार नाही आहे, म्हणजे त्यांचा जन्म मृत्यू वगैरे काही नसते, त्यांना काही बुडतपो पण येत नाही, आपण म्हातारं होऊन जाऊ, ठीक आहे, पण त्यांना असते का, नाही, त्यांना यौवन अवस्था आहे, आज आपण यंग आहो, पण त्यांना पण काय करते अशा काहीच त्यांच्या मर्यादा नसते. याच्या सगळ्या मर्यादा हे माणसामधलेच सांगितलेले असणार आहे. त्यांना आयडियाच्या दुनियामध्ये काहीच असं नसते, दिक कालामध्ये त्यांना काही बांधून ठेवू शकत नाही, ते अमर्यादित आहे. आणि म्हणून काळात असणे यालाच अर्थ परिवर्तन किंवा बदल याने नियंत्रित होते, त्यांना अशा मर्यादा इथे पडत नाही. म्हणजे तुम्ही जर आयडियाला कोणत्या मर्यादेमध्ये बांधून ठेवले, एखाद्या ब्लॉकमध्ये घालून ठेवलेलं आहे, तर तुम्ही असा विचार करायचा नाही, तर ते काय आहे अमर्यादेच्याही पलीकडे आहे, त्यांना लिमिट नाही आहे. लक्षामध्ये चला 9वा जो आहे आपला पॉईंट तो बघणार आहोत आपण. आयडिया केवळ बुद्धीला किंवा प्रज्ञेलाच समजू शकतात, कारण बुद्धी या रॅशनल तरीकेने आपण काम करतो, माणूस होता, आणि त्या इंद्रिय गोचर नाहीत, ठीक आहे, गोचर नाहीत. इंद्रियांना मूर्त गुणसंपन्न अशाच वस्तूचे आकलन होऊ शकते. म्हणून ही अशरीरी निराकार साररूपी तत्वे केवळ अमूर्तत्वाचे आकलन करू शकणाऱ्या बुद्धीलाच इथे समजत असतात. म्हणजे बुद्धी जेही प्रज्ञेच्यानुसार रॅशनल तरीकेने आपण जे काम करत असतो त्या इंद्रिय गोचर नाही, तर इंद्रियांना मूर्त गुणसंपन्न अशा वस्तूचे आकलन इथे होणार आहे. आणि ते काही शरीरामध्ये बांधलेलं नाही आहे, ते अशरीरी असणार आहे, निराकार असणार आहे, त्याला कुठलाच आकार नाही आहे, सार नाही, ते साधं साररूप आहे, असं इथे आपल्याला पाहायला मिळणार आहे. एका दृष्टीने सॉक्रेटिसच्या कल्पनांना स्वतंत्र अस्तित्व देऊन त्यांना प्लेटोने वास्तव व सत्याचा इथे आपल्याला दायरा दिलेला आहे, त्याला प्राप्त करून दिलेले आहे. पहिलेच मी म्हटलं होतं की सॉक्रेटिसचे प्लेटोचे काय आहे, सॉक्रेटिस काय आहे, गुरु असणार आहे. आपल्या गुरुचं त्यांनी काय केलं, मत जगासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि प्लेटोच्या आयडिया या प्रथमच युरोपीय तत्त्वज्ञानात अमूर्त अजड स्वरूपाच्या असल्याने त्यांनी मान्यता दिलेली आहे. आणि आयडिया या अभौतिक म्हणजे आपण म्हणून की त्याच्यामध्ये काय आहे, मूर्त व अभौतिक अशा वस्तुतः पूर्णपणे सामावलेले व व्यक्त होऊ शकत नाही, तर त्या काय बुद्धीला प्रतीत होणारे आहे. ज्या बुद्धीने काम करणारे आहे, जे रॅशनल तरीकेने काम करणार त्यांनाच हे कळणार आहे. जे बुद्धीने कामच करत नाही, बस चाललेलं आहे बाबा, चाललेलं आहे, आयडिया येऊन आलेली आहे, कधी पण येऊन आलेली असं आहे, ते ओके, ते ठीक आहे. तर संवेदनाचे जेव्हा आपण मूर्तीकरण करतो किंवा ॲब्स्ट्रॅक्शन करतो तेव्हा ते केल्या जात नाही, किंवा अंतदृष्टिकोनातूनच एकात एक अशा रीतीने ते होतात. आयडिया ही खरी सत्य उद्भवत नसून पृथ्वीवरील त्या प्रकारच्या वस्तू, त्याच्या प्रतिमा, प्रतिकृती, प्रतिबिंबे
पडछाया असतात आणि इंद्रिय संवेदनात पूर्ण आयडिया काय म्हणून आपण सामावून इथे शकत नाही. कारण काही जे आहे इंद्रियांना आपल्याला आयडिया समजत नाही, पण त्या बुद्धीला जे आहे प्रज्ञाला आपण समजू शकतो, पण इंद्रियाला तेवढी आयडिया इथे करणार नाही. कारण ज्या गोष्टी आपल्या डोक्याच्याही पलीकडे असते त्या इंद्रियाला कधी पण आपल्याला आपण बघू शकत नाही. कारण डोळ्याला जेवढे तुम्हाला सृष्टी पाहायला मिळणार आहे तेवढीच तुम्ही बघणार आहोत, एखादं दृश्य पाहायला मिळणार आहे तेवढंच तुम्ही बघणार आहे, त्याच्या पलीकडे तुम्ही बघणार नाही. म्हणून ते म्हणतात की इंद्रिय संवेदनाला इथे आपल्याला आयडिया इथे समजू शकत नाही. आणि ज्या आपण म्हणून की भौतिक आहे